जालन्यामध्ये महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांनी महापौर पदावरती दावा केलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचा महापौर होईल असं म्हटलंय. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. या आराखड्यात लोककेंद्रित आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना इत्यादींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं असा दृष्टिकोन असावा असं फडणवीसांनी म्हटलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीमध्ये फेरबदल करून 118 मतदारसंघात 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेत, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे केलाय. काँग्रेस पक्ष येत्या 26 जानेवारीपासून देशभरात संविधान बचाव पदयात्रा काढणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की सर्व हॅशटॅग पहिला महात्मा गांधींवरती आणि दुसरा राजकीय प्रस्तावावरती काँग्रेस 2025 मध्ये संघटनात्मक सुधारणा कार्यक्रम सुरू करणार असून प्रत्येक स्तरावरील नेत्यांची क्षमता कसून तपासली जाईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला होता, पण आता तब्बल 6 महिन्यांनंतर निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी का लागला, असा सवाल विचारला जातोय आणि शंका देखील उपस्थित होतीये. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रदूषणानं आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे. हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवरती नोंद झाली आहे. वाढत्या प्रदूषणावरती आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनानं नोटीस बजावली आहे. नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं किंवा कामाचं ठिकाण सील करणं यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिलाय. मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या 1 महिन्यापासून खालावला असून मुंबईतील काही भागात हवा ही सातत्यानं वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवली जाते. यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट आणि उर्वरित दिवस इथली हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या CBSE, IESE, IB, IGCSE मंडळाच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नर्सरीच्या तब्बल 1242 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 जानेवारीपासून सुरू होईल. शिक्षण हक्क कायद्यातील नापास धोरणामध्ये बदल करून 5वी आणि 8वी या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा गेल्या शैक्षणिक वर्षात लागू करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यभरात 5वी आणि 8वी या इयत्तांमध्ये अनुत्तीर्ण होऊन पुनर्प्रवेशित विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी शिक्षण आयुक्तालयानं मागवली आहे. बोरिवलीत रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामं प्राधान्यानं आणि जलद गतीनं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलेत. दरम्यान विकास कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. 12वीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाणार आहे, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. परिणामी इथून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहरांना पाणी पुरवठा केला जाणार नाही. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची भरती ही MPSC मार्फत करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र प्राध्यापकांची भरती ही MPSC ऐवजी विद्यापीठ स्तरावरतीच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. वसईच्या वालीवमध्ये चिमुकल्याच्या अंगावरनं कार गेल्यानंतरही तो सुखरूप बचावला. या प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वालीव पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं आणि गतीनं फिरवून आरोपी आलम खानला ताब्यात घेतले. ठाणे कुर्ल्यात झालेल्या बसच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे परिवहन विभागाच्या TMT बसगाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा, हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादी लावण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नर टोलनाका परिसरात कारनं अचानक पेट घेतला. कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. शॉर्ट सर्किटनं आग लागली असून आगीत कार जळून खाक झाली. जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला.
या स्फोटात 2 जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी परतूर पोलीस दाखल झाले आणि या प्रकरणी तपास सुरू केलाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती खोल छाप सोडली. लोकांच्या हितासाठी काम केलं. पीएम मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचं योगदान विसरणं अशक्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीमध्ये बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचा लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी सुद्धा 8 गुन्हे. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळवला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय दुःखद बातमी, ती म्हणजे भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त होतीये. तर भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं देशावर शोककळा पसरली आहे. देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे आज आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. आज सकाळी 11 वाजता या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत काल जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं ट्विट आपण बघूयात. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे आम्ही संवाद साधत होतो. शासनाशी संबंधित विविध विषयांवरती आमच्यात विस्तृत चर्चा होई आणि या संवादातून त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच दिसून येत असे. डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती. देशाचे दिग्गज नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अतिशय विनम्र असे एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ ते होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. देशाचे पंतप्रधान या नात्यानं त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. तर
तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत आणि पंतप्रधान पदाच्या रूपात डॉक्टर मनमोहन सिंह यांनी देशाच्या कारभाराची महत्त्वाची भूमिका निभावली. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, असं ट्विट केलंय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी.